नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आजपासून पुन्हा एक नवीन पुस्तक आपल्या भेटीला घेऊन आली आहे. पुस्तक आहे साने गुरुजी यांचं. साने गुरुजी तुरुंगात असताना त्यांना एक मित्र भेटला. त्याने गुरुजींना सांगितलेल्या काही गोष्टी गुरुजींनी पुस्तक रूपात लिहिल्या. सुरू करूयात पहिल्या भागाला. त्या गावाचे नाव शिवतर असे होते. फार सनातनी व सोवळे गाव. शिवतर शब्दाचा अर्थ कल्याणकारक. परंतु ज्या गावात शिवाशिवी हाच धर्म, त्या गावात कल्याण कोठून येणार? त्या गावाचे नाव शिवतर असे होते. सदैव भांडणे, रोज कटकटी व माऱ्या. पोलिसांना हे गाव फार आवडे, वकिलांना फार आवडे, गाव गुंडांनाही फार आवडे. हा कोणाचा मोठा वाडा? हा वाडा रामरावांचा. श्रीमंत आहेत वाटते, जमीनदार आहेत वाटतं. वाड्यावरून तसे वाटले. तरी रामराव फार श्रीमंत नाहीत. गरिबी आता त्यांना आली आहे. परंतु पूर्वीचा मोठा वाडा अद्याप उभा आहे. पूर्वीचे मोठे नाव अद्याप ऐकू येते. रामरावांना एक मुलगी होती. तिचे नाव प्रेमा. प्रेमाला बरोबर घेऊन ते शेतावर जात. तिला बरोबर घेऊन फिरायला जात. प्रेमाशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्या प्रचंड वाड्यात फार माणसे नव्हती. रामराव, त्यांची पत्नी सगुणाबाई व ही मुलगी प्रेमा. एखाद दुसरा गडी असे. तो प्रचंड वाडा त्यांना खायला येई. साऱ्या वाड्याचा केर काढणेही कठीण. मुख्य दिवाणखान्यात बैठक होती. काही हंड्या होत्या, काही मोठी चित्रे होती. परंतु त्या दिवाणखान्यात रामराव फारसे बसत नसत. रामरावांना गरिबांची आस्था असे. ते दुसऱ्याला मदत करायला सदैव तयार असत. एकदा एका शेतकऱ्याची गाडी चिखलात फसली. रामराव जात होते. त्यांनी चिखलात उतरून गाडी वर काढायला मदत केली. त्यांचा तो स्वभाव होता. त्यांची एक मोठी आमराई होती. परंतु रामराव आंबे कधी विकत नसत. शेतकऱ्यांना, हरिजनांना, गरिबांना ते वाटीत. गावच्या शाळेतील मुलांना वाटीत. कधी सर्व गावाला आमरसाचं जेवण देत. त्यांना भजनाचा नाद असे. भजन कोठेही असो ते जायचे. त्यांना त्यात कमीपणा वाटत नसे. परमेश्वराचे नाव कोठेही ऐकावे, देवासमोर कोठेही लावावे असे ते म्हणत. त्यांनी प्रेमाला कितीतरी अभंग, गाणी शिकवली होती. प्रेमाला ते पहाटे उठवायचे व मांडीजवळ घेऊन तिला शिकवायचे. प्रेमा ही गोड आवाजात म्हणायची, आपण एकदा यात्रेला जाऊ. सगुणाबाई एके दिवशी म्हणाल्या. इतक्यात नको, रामराव म्हणाले. मग कधी जायचे? परतीची स्वस्त तिकिटे निघाली आहेत म्हणे. आपल्या गावची पुष्कळ मंडळी जाणार आहेत. आपणही जावे. आपण जाऊ कधीतरी, परंतु अशा घाईत नको. आपली प्रेमा मोठी होऊन, तिचं लग्न होऊन ती एकदा सासरी गेली म्हणजे मग आपण यात्रेला जाऊ. संसाराची यात्रा संपत आली की देवाच्या यात्रेस निघावे. नाहीतर यात्रा करून यायचे आणि पुन्हा मायामोहात पडायचे, ते बरे नाही. कधी करणार प्रेमाचे लग्न? घाई काय आहे? जरा हो दे मोठं. लहान वयात नको संसार अंगावर. आज कोठे गेली आहे प्रेमा? दिसत नाही मगापासून. गेली असेल मैत्रिणींकडे. त्या शंभूनानांकडे नाही ना गेली? का बरे? शंभूनानांकडे प्रेमानं गेलेली बरी. त्यांचा मुलगा आहे ना. त्यांच्याविषयी लोक नाना गोष्टी सांगतात. लोकांना त्यांच्या श्रीमंतीचा मत्सर वाटतो. श्रीमंत म्हटला म्हणजे दुर्गुणी व व्यसनी असायचाच असे भिकाऱ्यांना वाटते. उगीच कंड्या उठवतात. परंतु प्रेमाने तिकडे जाऊ नये असे मला वाटते. शंभूनाना तर प्रेमाला सून करून घेऊ असे थट्टेने म्हणत असतात. प्रेमा मी एखाद्या दरिद्राला देईल, परंतु शंभूनानांकडे देणार नाही. काय चाटायची ती श्रीमंती? असे म्हणून रामराव उठून दिवाणखान्यात गेले. तो प्रेमा तिथे होती. काय गं प्रेमा, तू बाहेर ना गेली होतीस? नाही, मी इथेच होते. एवढ्या दिवाणखान्यात एकटीच बसली होतीस? तुला भीती नाही वाटत? बाबा, आपला दिवाणखाना रिकामा असतो आणि महाराजांच्या मुलांना शाळा नाही. आपल्या दिवाणखान्यात त्यांची शाळा भरली म्हणून काय झाले? मग दिवाणखान्याची भीती वाटणार नाही.
भरलेला राहील कायम. प्रेमा, आपल्यावर लोक बहिष्कार घालतील, परंतु महार आपल्या बाजूला येतील. घाई करून चालणार नाही. हळूहळू सुधारणा होईल. बाबा, तुमच्या त्या विवेकानंदांच्या पत्रात त्यांनी किती जळजळीत लिहिले आहे. विवेकानंदांना का धर्म कळत नाही आणि गावातल्या या शिष्टांना का कळतो? प्रेमा, तू लहान आहेस. मी नाही लहान. 14 वर्षांचे झाले तरी का लहान? मग करून टाकू लग्न. लग्नाला अद्याप मी लहान आहे. अगं, 8व्या वर्षी लग्न करावे. परंतु मोतीलाल नेहरू म्हणाले 20व्या वर्षी करावे. कोठे का वाचलेस? त्यांचे भाषण झाले होते. नवा काळात आले होते. मी नव्हते का वाचून दाखवले? आईसुद्धा होती ऐकायला. आई म्हणाली, इश्श, माझ्या सारे लक्षात आहे. लग्नाच्या गोष्टी मुलांच्या ध्यानात राहणारच. बाबा, माझे लग्नच करू नका. मला खूप शिकवा. मी गरिबांची सेवा करीन, डॉक्टरीन होईन, दवाखाना काढीन. आपल्या या वाड्यात दवाखाना काढता येईल. गरीब आजारी लोकांना ठेवता येईल. मिशनरी बाया हजारो मैलांवरून येतात, दवाखाने घालतात, आणि आम्ही आमच्या देशासाठी काहीच नाही का करू? प्रेमा, सर्वांनाच या गोष्टी साधत नाहीत. मला साधतील. माझ्या मनात काय काय तरी येत असते. कोणाला ते सांगू? तू येतेस ना शेतावर? चल. मी नाही येत. का? शेतावर काम करणारे महार दूर बसतात. ताई, दूर व्हा, दूर व्हा मला म्हणतात. आणि तुम्हीसुद्धा मला तिकडे जाऊ नकोस असे सांगता. मला नाही असे आवडत. बिचारे काम करतात आणि पुन्हा आपले दूर. आपण फिरायला जाऊ. चल. शेतावर नकोच. चला. तुमची काठी आणू? चला. प्रेमा व रामराव फिरायला गेली. सगुणाबाई देवदर्शनाला गेल्या. महारवाड्यात विठनाक म्हणून एक महार होता. त्याचा मुलगा येसनाक. पलटणीत होता तो. तो रजेवर आला. मुलगा घरी आला म्हणून विठनाकला फार आनंद झाला होता. महारवाड्यातील लहान थोर मंडळी येसनाकला भेटायला आली होती. विठनाकाने सत्यनारायण करायचे ठरवले. पांडू भटजी येऊन प्रसाद करणार होते. पूजा सांगणार होते. विठनाकाने अंगणात पूजेची तयारी केली. येसनाक पूजा करणार होता. 1000 तुळशीपत्रे वाहणार होता. सारा महारवाडा येणार होता. परंतु 3ऱ्या प्रहरी आकाश भरून आले. अपरंपार पाऊस येणार असे वाटले. आता पूजा कशी होणार? अंगणात पाणीच पाणी होईल. लोक कोठे बसणार? भजन कोठे करणार? सारीच पंचाई. बाबा, रामरावांच्या घरी आपण जागा मागू. केवढे थोरले घर आहे. एका पडवीत पूजा मांडू. तेथे भजन करू. येसनाक म्हणाला. नाही रे बाबा, सारे बामण धावून येतील. येऊ देत धावून. मी रामरावांना विचारून तर पाहतो. पोरा, असे आकृत करू नकोस. तू जाशील पलटणीत निघून, परंतु आम्हाला येथेच दिवस काढायचे. बाबा, असे मागे मागे राहून कसे चालेल? आपण धिटाईने पुढे आले पाहिजे. आम्ही अस्पृश्य नाही असे पुकारले पाहिजे. आपणच स्वतःला अस्पृश्य का म्हणावे? इंग्रज हिंदी लोकांना नालायक म्हणतात, म्हणून का हिंदी लोकांनी स्वतःला नालायक समजावे? तसेच हे. तू शहाणा झालास आता. कर तुला योग्य वाटेल ते. येसनाक रामरावांच्या घरी जायला निघाला. तो त्याला शेतातच ते दिसले. बरोबर प्रेमळ प्रेमाही होती. राम राम, येसनाक म्हणाला. राम राम. बरा आहेस ना रे? तू पलटणवाला आहेस. चाकरमान्या तू, रामराव म्हणाले. दादा, तुम्हाला एक विचारायला आलो आहे. काय रे? आज बाबा करणार होते सत्यनारायण, परंतु वर आभाळात देव भरून आला. तुमच्या वाड्यात द्याल जागा पूजेला? हो हो, आमच्या वाड्यात या. दिवाणखान्यात पूजा मांडू. मी परवाच झाडून ठेवलं आहे. हंड्यातून मेणबत्त्या लावू. मजा होईल नाही बाबा? दादा, सांगा ना. हे बघ येशा, आमच्याकडे तुमचा सत्यनारायण केलात तर भटजी पूजा सांगायला येणार नाही. मी सांगेन पूजा. मराठीत तर असते. ये रे येसनाका. मी पूजा सांगितली तर का चालणार नाही? मी वाचीन, नाहीतर बाबा वाचतील. मी भटजींना जाऊन विचारतो. न आले तर तुम्हीच सांगा पूजा. तुम्हीच कथा वाचा आणि तुम्ही भजन करा.
मी पेटी वाजवीन. मी सुद्धा अभंग म्हणेन. रात्री कॉफी करू. आज मजा, आनंद, नाही बाबा? परंतु सनातनी लोक रडवतील मागून. रामराव गंभीरपणे म्हणाले. परंतु सत्यनारायण हसविल. सत्यनारायणापेक्षा काही रूढीवाल्यांची शक्ती अधिक आहे, येसनाक म्हणाला. येसनाक गावात गेला. त्याने पांडू भटजीस विचारले, या भ्रष्टकारात मी सामील होणार नाही. सत्यनारायण उद्या करा. आजच काढले आहे. मनात येतच पूजा करावी. उद्याचा काय भरवसा. शिवाय उद्या मला परत गेले पाहिजे. रजा संपते. सांगा, याल ना? नाही, मी नाही येणार. हे पाप करू नका. तो रामराव जागा देऊन अधर्म करायला तयार झाला तरी तुम्ही अधर्म करू नका. मला धर्म अधर्म समजतो. मग भटजीकडे कशाला आलास? पलटणीत धर्म शिकवतात वाटते. माणुसकीचा धर्म शिकवावा लागत नाही. खोटे धर्म शिकवावे लागतात. बरे बसा, मी जातो. येसनाक रामरावांना सांगायला पुन्हा शेतावर आला. प्रेमा फुले तोडीत होती. ही बघ गुलाबाची फुले, ही शेवंतीची. येणार का भटजी? प्रेमाने विचारले. नाही येणार. मग आज बाबा भटजी होतील. ते पूजा सांगतील व मी कथा वाचीन. वा, छान. ठरले ना बाबा? हो, ठरलेच. जा रे येसना, साऱ्यांना बोलाव. रामराव बोलत नव्हते. प्रेमाने फुलांची परडी भरून घेतली. तिने पित्याचा हात धरला. दोघे घरी आली. आई, आपल्याकडे आज सत्यनारायण आहे. भरपूर प्रसाद कर. कसला सत्यनारायण? तुझ्या प्रेमाच्या लग्नाचा. चावट आहेस, नीट बोल. प्रेमाने सारी हकीकत सांगितली. प्रेमा, आपल्यावर बहिष्कार पडेल, परंतु देवाची कृपा होईल. इतक्यात रामरावही आले. प्रेमा पळाली. ती दिवाणखान्यात तयारी करू लागली. रामरावांनी सगुणाबाईंची समजूत घातली. त्या तयार झाल्या. विठनाक व येसनाक आले. त्यांनी साखर, रवा, केळी वगैरे सामान आणून दिले. अरे, सामान कशाला? रामराव म्हणाले. वा, आमचा सत्यनारायण. तुमचे सारे घेऊन कसे चालेल? विठनाक म्हणाला. बरे हो, ते म्हणाले. सगुणाबाईंनी भरपूर प्रसाद केला. दिवाणखान्यात पूजा सुरू झाली. येसनाक पाटावर बसला होता. रामराव पूजा सांगत होते. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. महारवाड्यातील स्त्री पुरुष, मुले, सारी मंडळी आली होती. अपूर्व प्रसंग. सर्वांची तोंडे फुलली होती. आणि खरोखरच प्रेमाने पोथी वाचली. भक्तिप्रेमाने तिने वाचली. भक्तिप्रेमानेच सर्वांनी ऐकलीही. आरती झाली. सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. सगुणाबाईंनी सर्व बायकांना हळदी कुंकू दिले. बाहेर पाऊस सुरू झाला. धोधो पडत होता. परंतु आत मंगलभजन चालले होते. प्रेमा पेटी वाजवीत होती. भजनात सारी मंडळी रंगली. रामरावांनीही 2 अभंग म्हटले. मध्यरात्री सर्वांना कॉफी देण्यात आली. नंतर पुन्हा भजनाचा गजर सुरू झाला. पहाटेपर्यंत भजनानंद चालला होता. आता पाऊस थांबला होता. आकाश निरभ्र झाले होते. सारी अस्पृश्य मंडळी परत गेली. रामरावांना धन्यवाद देत गेली. येसनाक परत पलटणीत गेला. परंतु इकडे महारांवर सनातनी मंडळींनी बहिष्कार पुकारला. रामरावांवरही बहिष्कार. महाराज कोणी शेत मक्त्याने देईना. त्यांची मोळी कोणी विकत घेईना. त्यांची वरंड घेईना. त्यांना कामाला कोणी बोलविना. दुकानदार माल देत ना. जीवनाची कोंडी झाली. उपासमार सुरू झाली. सनातनी मंडळींच्या हाती साऱ्या आर्थिक नाड्या. त्यांनी त्या आवळल्या. शेवटी महार शरण गेले. त्यांनी माफीपत्र लिहून दिले. तेव्हा त्यांच्यावरचा बहिष्कार उठवण्यात आला. परंतु रामराव शरण येत ना. ते आर्थिकदृष्ट्या इतके पंगू नव्हते. त्यांना गडीमाणूस मिळेना. त्यांचे शेतकाम कोणी करीना. तरीही ते टिकाव धरून राहिले. तुम्हाला गावातून जायला भाग पाडू, तरच आम्ही खरे धार्मिक, असे सनातनी धमकीने सांगत. या साऱ्यांमुळे प्रेमाच्या आईला काळजी वाटू लागली. काहीतरी करून पोरीचे एकदा लग्न लावा. ती एकदा सासरी गेली म्हणजे हे डोळे मिटीन. घरातून बाहेर पडता येत नाही. कोणाकडे जाता येत नाही. तुमचा मानी स्वभाव आडवा येतो. माफी मागा व मोकळे व्हा,
परंतु ते नाही. अगं, आपली काही चूक असेल तर ना माफी मागायची. पातक्यांची माफी मागणे म्हणजे सर्वात मोठे पाप. मेलो तरी मी माफी मागणार नाही. परंतु प्रेमाचे कल्याण व्हावे असे नाही का तुम्हाला वाटत? तुम्ही आम्ही जाऊ, परंतु तिला जगात राहायचे आहे. मी तिच्यासाठी खटपट का करीत नाही? 17 ठिकाणी धोंडे मारून पाहत आहे. कुठेतरी धोंडा लागेल. मी सांगू का? या शेवटी नेमानेमाच्या गोष्टी असतात. परंतु प्रयत्न करू नये असे नाही. जेथे जेथे मी जातो तेथे तेथे हे सनातनी गुंड मोडता घालतात. लग्न मोडणे यासारखे पाप नाही. इतक्यात प्रेमा आली. बाबा, तुम्ही संचित का? आई, तू का अशी? तुझ्यासाठी चिंता, सगुणाबाई म्हणाल्या. माझी चिंता देवाला आहे, सत्यनारायणाला आहे. बाबा, माझ्या लग्नाची एवढी काय यातायात? नाही झाले लग्न म्हणून काय बिघडले? प्रेमा, तू लग्न केलेच पाहिजेस. तू लग्न करणार नसशील तर मी जीव देईन. अब्रूचे धिंडवडे चालले आहेत तेवढे पुरेत. तुम्ही मुली लग्न नको नको म्हणता व उद्या दुसऱ्याच गोष्टी कानावर येतात. ते काही नाही. तू लग्न करणार की नाही बोल, आत्ताच सांग. आई, माझ्यावरचा तुझा विश्वास का अजिबात गेला? वाळत आलेल्या माणसाचा विश्वास धरू नये. दुधडी भरून जाणाऱ्या नदीला नीट अडवून ठेवणे बरे, नाहीतर सर्वनाश व्हायचा. आई, द्या हो मला वाटेल तेथे. करा एकदा लग्न व कृतार्थ व्हा, मग पस्तावू नका म्हणजे झाले. असे म्हणून प्रेमा वर गच्चीत जाऊन बसली. ती खिन्न झाली होती, दुःखी झाली होती. रामराव पुन्हा वर शोधार्थ निघाले. एके दिवशी शंभूनानांचा मुलगा तात्या अकस्मात रामरावांच्या घरी आला. प्रेमा, आई कोठे आहे? थांबा, हां बोलावते. प्रेमाने आईला बोलावून आणले. सगुणाबाई आल्या. प्रेमाची आई, तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो आहे. कोणती गोष्ट? आणि तुम्ही आमच्याकडे कशाला आलात? तुमच्यावरही बहिष्कार पडायचा. आम्ही अद्याप गरीब झालो नाही. गरिबांवर बहिष्कार पडतात. जेथे लक्ष्मी आहे तेथे अधर्म कसा राहील? तेथे धर्म असलाच पाहिजे. बहिष्काराची आम्हाला भीती नाही. आणि तुमच्यावरचाही बहिष्कार उठवण्याचा एक उपाय सांगायला मी आलो आहे. सांगू? कोणता उपाय? शक्य आहे का? शक्य आहे, सहज शक्य आहे. सांगा तर. तुमचे प्रेमा मला द्या. माझे बाबा तिला सून म्हणून करून घ्यायला तयार आहेत. ते ग्रामस्थांचे मन वळवून बहिष्कारही उठवतील. प्रेमा तिथून निघून गेली. प्रेमा, थांब, जाऊ नकोस. जाऊ दे. लग्नाच्या गोष्टी निघाल्या की तिला असते. तुमच्या प्रेमावर माझे प्रेम आहे. आमचा विवाह होऊ दे. तुमचा बहिष्कार उठू दे. तुम्हाला सुख व आम्हाला सुख. परंतु प्रेमाचे काय? ती आमच्याकडे खेळायला येत असे. तिचेही माझ्यावर प्रेम असेल आणि नसेल तर पुढे बसेल. बायकांचे शेवटी ज्यांच्याशी लग्न लागते त्यांच्यावर प्रेम जडते. पहा बुवा, बाबांच्या संमतीने मी आलो आहे. असे म्हणून तात्या गेला. तो गेल्यावर सगुणाबाई म्हणाल्या, किती धिट्ट तरी हा. रामराव घरी परत आले. ते थकले होते. कुठे काही जमले नव्हते. सगुणाबाईंनी तो तात्याचा उपाय सांगितला. रामराव चिडले, संतापले. तात्याच्या कानावर त्या वार्ता गेल्या. शंभूनाना व तात्या यांनीही प्रेमाचे लग्न नाहीच कोठे ठरू द्यायचे अशी प्रतिज्ञा केली. त्यांचे विषप्रसारक दूत सर्वत्र हिंडत असत. रामरावांनी आता दूर जायचे ठरवले. सगुणाबाई व प्रेमा यांना घेऊन ते एके दिवशी रात्री गुपचूप घराबाहेर पडले. ते मुंबईस आले. तेथून नागपूरला आले. प्रेमा व सगुणाबाई यांना तेथे एके ठिकाणी ठेवून ते इंदूर, उज्जैनी, महू, दिल्ली सर्वत्र संचार करीत होते. एके ठिकाणी एक स्थळ मिळाले. तो एका मोठ्या अंमलदाराचा मुलगा होता. मुलालाही लवकरच मोठी नोकरी मिळायची होती. साहेब लोकात पितापुत्रांची जान पहचान होती. मग आमचे प्रेमा तुम्हाला पसंत आहे ना? फोटो तर पाहिलातच, रामरावांनी विचारले. परंतु हुंड्याचे कुठे ठरले? सरानंद पंत म्हणाले. किती पाहिजे हुंडा? 5,000 तरी हवा. हे पहा, मी 5,000 हुंडा देतो. परंतु पुन्हा मात्र माझ्याजवळ काही मागू नका. घरदार सारे विकून
मी 5,000ची भरपाई करतो. ठीक, तर ठरवून टाकूया. कुठे करायचे लग्न? नागपूरला घेऊ उरकून. रामराव नागपूरला परत आले. त्यांनी सर्व हकीकत सांगितली. प्रेमा व सगुणाबाई यांना तेथेच ठेवून ते शिवतरणला आले. त्यांनी आपले एक उत्कृष्ट शेत विकायला काढले. परंतु कोण घेणार शेत? शेत कोणीच घेऊ नका, सनातनी म्हणू लागले. परंतु आपण न घेऊ तर आफ्रिकेतून व्यापार करून पैसे आणणारे मुसलमान घेतील. सर्वत्र त्यांच्या जमिनी होऊ लागल्या. बहिष्कार असला म्हणून जमीन घ्यायला काय हरकत आहे? शंभूनाना म्हणाले. बरोबर बरोबर. शंभूनाना, ते शेत तुम्हीच घ्या. वाटेल ती किंमत पडो, घ्याच. मुसलमानांपेक्षा अधिक किंमत देऊन शंभूनानाने ते शेत घेतले. पैसे घेऊन रामराव नागपूरला आले. त्यांनी 5,000 हुंडा मोजून दिला. जावयाला पोशाख दिला, अंगठी दिली. थाटानं लग्न झाले. प्रेमा आज सासरी जाणार होती. कोणास माहीत सासरची माणसे कशी आहेत ती. पैशाची आशक दिसत होती. प्रेमाचा पती एखाद्या साहेबाच्या मुलासारखा दिसे. गोरागोरा लालबुंद होता. परंतु त्याची मुद्रा पाहून प्रसन्न वाटत नसे. त्याचे हसणे गोड वाटत नसे, मोकळे वाटत नसे. परंतु सगुणाबाईंना जावई फार आवडला. प्रेमा सासरी नीट राहा. तुझे दैवत थोर. नवरा कसा नक्षत्रासारखा आहे, त्याला मुठीत ठेव. नवऱ्याला मुठीत ठेवणे ही संसार सुखाचा करण्याची मुख्य किल्ली. हट्ट सोडून दे. लहानपणचे तुझे विचार सोडून दे. समजलीस ना? जप. प्रेमा काहीच बोलली नाही. तिची पाठवणी करून रामराव व सगुणाबाई परत शिवतरला गेली. एकदाचे लग्न झाले. प्रेमा सासरी गेली. परंतु सासऱ्याच्या परी बऱ्या दिसत नव्हत्या. प्रेमाच्या पतीचे नाव श्रीधर. श्रीधर चैनी होता, उधळ्या होता. श्रीमंत बापाचा बेटा होता. तो रोज 17 कपडे बदली. मोटारीतून हिंडे. सुखोपभोगासाठी जणू त्याचा जन्म झाला होता. प्रेमाचे सारे दागिने श्रीधरने काढून घेतले. ते दागिने त्याने का काढून घेतले? त्याला का भांडवल म्हणून हवे होते? काय होती जरुरी? श्रीधरचे एक प्रेमपात्र होते. एका मडमिनीवर त्याचे प्रेम होते. तो रात्रंदिवस त्या मडमिनीकडे पडलेला असे. मुलांची अब्रू राखावी म्हणून आईबापांनी त्याचे लग्न करून दिले. लग्न करून वाटेल ते चाळे केले तरी हरकत नाही, असे जणू श्रीधरच्या प्रतिष्ठित पित्याचे मत होते. प्रेमाचे दागिने त्या मडमिनीकडे जात होते. तिच्या साऱ्या चैनी पुरवण्यासाठी त्या दागिन्यांचा उपयोग केला जात होता. श्रीधर कधी रिक्त असताना आला तर ती त्याला खेटरे मारी, हकलून लावी. प्रेमाच्या लक्षात सारा प्रकार आला. काय करावे ते तिला समजेना. तिचे धैर्य आज कोठे गेले? परंतु ती बांधलेली होती, हिंदू कायद्याने बांधलेली होती. ती कुठेही गेली असती तरी तिच्या मुसक्या बांधून कायद्याने तिला परत आणले असते. ती पतीची कधी कानउघाडणी करी, त्याला 2 शब्द सांगे, परंतु तो थोडेच ऐकणार. पुढे पुढे तो दारू पिऊन येऊ लागला. प्रेमाला मारहाण करू लागला. दुर्दैवी प्रेमा. प्रेमाच्या अंगावर आता एकही दागिना उरला नव्हता. तू माहेरी जा व काही घेऊन ये. बापाची एकुलती एक तर मुलगी. गडगंज इस्टेट असेल बापाजवळ. माहेरी जा, नवीन दागदागिने घेऊन ये. अशी चालीस तर लाथा मारून घालवीन, समजलीस? एके दिवशी श्रीधर म्हणाला, माझ्या घरी आता काही नाही. लग्नाच्या वेळेस बाबांनी शेत विकले. आता काय विकणार? वाडा मी का म्हणाव? उद्या ते मेले म्हणजे तेथे कोण आहे राहायला? ते मी काही ऐकणार नाही. माहेरी कधी जातेस ते बोल. मी काय सांगू? 2 दिवसांची मुदत देतो, काय ते ठरव. सासूही घरात छळी. गड्यासारखी तिला राबवी. जिच्यावर पतीचे प्रेम नाही तिच्यावर इतर मंडळी तरी का लोभ करतील? प्रेमाची बाजू तेथे कोण घेणार? इतर नोकर चाकरही तिचा अपमान करी. एके दिवशी डोकं दुखत होते म्हणून प्रेमा खोलीत जाऊन जरा पडली. तर सासूने गहजप केला. नाही नाही ते सुनेला ती बोलली. इतक्या श्रीधरही आला. आईचे बोलणे ऐकून तोही खवळला. तो प्रेमाच्या अंगावर धावून गेला. त्याने तिला बकोटी धरून ओढत आणले. डोके दुखते म्हणे.
या भिंतीवर आपटतो ते म्हणजे राहील का देऊ डाग. खबरदार पुन्हा दिवसा नेसलीस तर. रात्रीही 12 वाजेपर्यंत काम केले पाहिजे. पहाटे 4ला उठले पाहिजे. तुला हंटर हवा हंटर. चापकाने फोडीन बघ, याद राख. माहेरी जा म्हटले तर जात नाही. बापाची इस्टेट वाचवायला बघते, परंतु तुझी चामडी नाही वाचणार. चामडी लोळवीन. नाहीतर बऱ्या बोलाने माहेरी जा. घेऊन ये दागिने. जाशील की नाही बोल. असे म्हणून त्याने तिच्या भरावर थोबाडीत मारल्या. बोल, जाशील ना माहेरी. होय जाईन. कधी जाशील. तुम्ही सांगाल तेव्हा. मी कधीचा सांगतो आहे की नाही. हो. मग का नाही गेलीस. मारू. उद्या जाईन. उद्या नाही, आज जा. आज चालती हो. आणि त्याच दिवशी रात्री तिला तिकीट काढून देण्यात आले. बायकांच्या डब्यात ती एकटी बसली होती. गाडी सुटली. ती रडत होती. काय करावे तिला समजेना, परंतु मारावयाचे तर धैर्य नव्हते. पुरुषांसमोर आपण अशा कशा अबला ठरतो असे तिच्या मनात एकदम येऊन गेले. आपण अन्यायाला प्रतिकार का करू नये. आपण मान उंच का करू नये. तिचीच तिला लाज वाटत होती. आपण डॉक्टर होऊ, मिशनरी बायकांप्रमाणे दवाखाना घालू असे ती म्हणत असे. परंतु माझी काय ही दशा असे मनात येऊन ती पुन्हा रडू लागली. ती शिवतरला आली. उपाशी होती. तिकिटाहून अधिक पैसे तिच्याजवळ नव्हते. स्टेशनावरून आपल्या गावी ती पायी आली. कोण, प्रेमा. रामराव आश्चर्याने म्हणाले. होय, तुमची अभागी प्रेमा. ती रडत म्हणाली. आणखी कोण आहे बरोबर. मी एकटीच आले. का. त्यांनी पाठवले. हाकलले म्हणून. सगुणाबाई बाहेर आल्या. प्रेमा घरात गेली. तिने सारी हकीकत सांगितली. आईबापांना वाईट वाटले, परंतु करणार काय. आई, मी सांगत होते लग्न नको म्हणून. आता केलीस मला गाय. तुम्हाला दुःख व मला दुःख. प्रेमा, नशिबात असते ते का टळते. हेही दिवस जातील. तुझ्या पतीला शुद्ध येईल. तू आपले शील सोडू नकोस. तू सत्वाला जाग. पुन्हा पुन्हा दागिन्यांसाठी ते मला माहेरी पाठवतील, नाहीतर मारतील. तुला देणार आहेत हो करून दागिने. ही माझी कुडी घेऊन जा. माझी गोट घेऊन जा. माझ्या हातात नसले तरी चालेल. मला आता थोडेच मिरवायचे आहेत. रडू नकोस. काही दिवसांनी प्रेमा पुन्हा सासरी आली. तिची कुडी गोठ वगैरे पाहून श्रीधर आनंदला. त्याने ताबडतोब ते दागिने काढून घेतले. मध्यंतरी त्याची ती मडमण कोठे गावाला गेली. श्रीधर आता घरातच असे. लहर लागली तर जरा गोड बोले. काही महिने बरे गेले. काही दिवसांनीच त्याची प्रियकरीण परत आली. श्रीधर पुन्हा घरी फारसा येण्यासा झाला. प्रेमाची कुथरोड पुन्हा सुरू झाली. तिला आता काही दिवस गेले होते. माहेरी जा बाळंतपणाला. बाळ लेणे घेऊन परत ये. तूही नवीन एखादा ठसठशीत दागिना आण. तुझा बाप कंजूस दिसतो. वाडा तर मोठा आहे म्हणतेस. विकाना म्हणावं वाडा. सासू एके दिवशी म्हणाली. बाळंतपणासाठी प्रेमाची माहेरी रवानगी झाली. आईजवळ नवीन होणारी आई आली. एके दिवशी प्रेमा प्रसूत झाली. तिला मुलगी झाली. तिचे नाव सरोजा ठेवण्यात आले. मुलगी खरेच सुंदर होती. हळूहळू हाताच्या मुठी करू लागली. रांगू लागली. बाळसे येऊ लागले. सरोजा खरंच सरोजाप्रमाणे होती. कमळाप्रमाणे सुंदर टवटवीत दिसत होती. बेबी सरोजा आजी प्रेमाने म्हणे. नुसते सरोजा नाही वाटते म्हणायचे. रामराव विचारीत. बेबी सरोजा असेच म्हणायचे. रामरावांनी प्रेमाला नवीन दागिने करून दिले. सुंदर पातळे घेऊन दिली. बेबी सरोजाला सारे बाळलेणे करून दिले. बाबा, इतके हे सारे कशाला. बेटा, ही शेवटची देणगी. आता तुझ्या पित्याजवळ काहीच शिल्लक नाही. वाडाही आता आपला नाही. मी कर्जबाजारी आहे. सावकाराने फिर्यादी केल्या आहेत. सारे लिलावात निघेल. आम्हालाही परागंदा व्हावे लागेल. सनातनी बंधूंची इच्छा पूर्ण होईल. प्रेमा, आता दागिन्यांसाठी पुन्हा येऊ नकोस. तुझ्या पित्याजवळ आता काही नाही. बाबा,
नुसती भेटायला आले तर चालेल ना? नुसती भेटायला ये, परंतु आम्ही कोठे असू, रानावनात असू तेथे ये. मला प्रेम सदैव देता येईल, परंतु पैसा कोठून आणू? बेबी सरोजाला घेऊन प्रेमा पुन्हा सासरी यायला निघाली. तिचे हृदय दुःखाने भरून आले होते. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता पुढे सरोजाचं काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांची उत्तरार्ध ही कादंबरीही या चॅनेलवर आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. ती कादंबरीही नक्कीच ऐका आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.